हाय पब्लिक. उमेश भाऊ कसं वाटतंय फिलिंग 3 दिवस कॉलेजच्या कटकटी म्हणणं आजादी भाई टॉपचा विषय करून टाकू ना भाई. भाऊ दीपक भाऊ काय बोलायचं तुला विजिट बद्दल? सबकी फाड़ के रख देंगे. येस भाऊ, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर पहाटे 4 वाजल्यापासूनच आपण लागलो आपल्या तयारीला. मित्रांनो फायनली विजिटचा दिवस आलेला आहे. हे बघा आम्ही मस्तपैकी तयार होऊन आता निघणार आहेत. आमच्या बस पण आता जवळपास आल्या असतील, तर जाऊन बघूया तिथे प्रत्येक जणाचा आपण रिव्ह्यू घेऊया, प्रत्येकाचं काय काय म्हणणं आहे नक्की. हे बघा 2-3 गॉगलचा पाक तापास घेतलेला आहे सगळा ताफा. तर चला मित्रांनो जाऊया बघूया आपल्या बस आलेत का. तर मित्रांनो बघू शकता आता 5 वाजलेले आहेत. आम्ही इथं दोघं जण आता तयार होऊन आलेलं आहे. अजून कोण आलेलं नाही. शैलेश भाऊला विचारू. शैलेश भाऊ कसं वाटतंय विजिट जाणार आहे काय? आता काय गाडीत बसलं समजा. अनिकेत भाऊ पण आहे आपल्यासोबत. अनिकेत भाऊ काय तुमचा काय तर विचार मांडायला? माझा विचार असा आहे, नाचण्यात आपण कधी कमी पडला नाही पाहिजे आणि सगळ्यांची महाराजी आपण. बरोबर आहे. तर हे बघा दीपक भाऊ पण आलेला आहे. दीपक भाऊ आपल्याला 5 वाजताचा टायमिंग दिलं, आता 5:15 वाजता झाले तरी काय बस काय आलेलं नाहीत. काय करायचं काय? शिवदेचं काम आहे. ते सगळी पोरं बघा येऊन बसले ती इथं डेरा टाकून बसले ती, पण बस झाली नाही अजून. आमचे उमेश असं बसलेला स्वप्नाला. उमेश भाऊ 5चं टायमिंग दिलं तर 5:15 वाजले तरी बस आली नाही. असं द्या जाऊ चला विजिट आहे म्हणल्यावर सगळं मित्रांनो बघू शकता आमची बस आलेली आहे. उमेश भाऊने मी जागा पकडलेली आहे मस्त. तर दीपक भाऊ बस आली शेवटी. बस आली. व्हॉट इज युअर सॅटिस्फॅक्शन लेवल? आय डोंट फील एनी सॅटिस्फॅक्शन येट. ओके सतीश भाऊ कसं वाटतं विजिट बद्दल काय? मस्त. विश्व्या काय बोला? एकच नंबर विजिट. आम्ही चालले जाऊ तरी आपण भेटूया कोल्हापूरमध्ये भेटूया. सॅम भाऊ हो काय विजिट बद्दल काय बोलायचं तुम्हाला? काय नाही, एक नंबर मस्त आहे. बघू शकता बस पण आलेली आहे आता. तेजस भाऊ सोबत आहे. तेजस भाऊ मध्ये साऊंड सिस्टम डेंजर आहे. तेच मेन गोष्ट पाहिजे. सॅम भाऊ कसं वाटतंय? चाललंय मस्त. 3 दिवस कॉलेजच्या बाहेर. खूप खुश आहे आम्ही. आज आमची विजिट चालली. मग काय बस मस्त आहे. साऊंड सिस्टीम मेन आस्पेक्ट साऊंड सिस्टीम आहे. बघू करून आत काय होतंय. अरे आणि भाऊ कसं वाटतंय? एक नंबर वाटले मला. 3 दिवस कॉलेज कसं तरी व्हायलंय, पण काय व्हायलंय कळ नाही मला. आमची एक्साइटमेंट लेवल वाढत होती कारण फायनलची वेळ आली होती जेव्हा आपली विजिट सुरू होणार आहे. मित्रांनो बघू शकता आमची मी एकाच गोष्टीची वाट बघतोय ती म्हणजे साऊंड कधी चालू साऊंड नाही. ओंकार भाऊ आलेला आहे. ओंकार भाऊ काय म्हणणं आहे तुझं विजिट बद्दल? नाही फक्त चांगली गाडी लावा पाहिजे. लागणार आहे गाणी चांगली लागणार पाहिजे. मित्रांनो आम्ही आलेलो आहे आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवरती. इथं आम्ही नाश्त्याची सोय केलेली आहे पहिल्या. तर माझ्यासोबत आहे सतीश भाऊ आता सुरुवात झालेली आहे जस्टच विजिटची. कसं आहे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे? चांगला मस्त झालं. तर अजून आपण असंच हे करत जाणार आहे. बघू शकता सगळेजण आम्ही चाललेलो. तर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मठ आहे. अतिशय चांगली इथं स्वच्छता राखली गेलेली आहे. स्वच्छतागृह आणि पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे. स्वच्छता ही चांगल्या प्रकारे इथं राखली गेलेली आहे. तर आपली इथं नाश्त्याची सोय केलेली आहे. तर हे बघू शकता आम्ही इथं आलेलो आहे आता समाधीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो आम्ही आत्ताच इथे नाश्ता केलेला आहे. नाश्त्याची अतिशय उत्तम सोय त्या मठामध्ये आहे. तर खूप म्हणजे अतिशय स्वच्छता, अतिशय चांगली सोय
मठामध्ये केलेली आहे. आणि जर तुम्ही कधी इथं याल तर नक्की या मठाला भेट द्या अशी विनंती आहे. नक्की तुम्हाला खूप आवडेल हा मठ. तर यानंतर आपली गाडी निघाली आपल्या पहिल्या इंडस्ट्रीकडे. तर मित्रांनो, एवढं सगळ्या मजा मस्तीनंतर आपण पहिल्या व्हिजिटिंग इंडस्ट्रीजवळ आपण आलेलो आहे. हे पण सातारामध्ये आपण आलेलो आहे पहिल्या आपल्या लोकेशनला. लोकेशन आहे आशियन इक्विपमेंट्स कोरेगाव, सातारामध्ये ही कंपनी स्थित आहे. तर इथे हे आपलं पहिलं इंडस्ट्रियल व्हिजिटचं स्पॉट आहे. तर कंपनीच्या वर्कर्सकडून आपण तिथली सर्व काही माहिती घेऊ. आपण त्यानंतर निघालो आपल्या पुढील प्रवासासाठी. अशीच मज्जा मस्ती करत आपण पोचलो साताऱ्याच्या सुझलॉन पॉवर प्लांट येथे. हा पॉवर प्लांट भारतातील सर्वात मोठा विंड एनर्जीचा पॉवर प्लांट आहे. तर चला बघूया आपण पुढे. तर दुपारच्या वाजले 1:30 आणि साताऱ्याचं एवढं कडक असं ऊन आहे. पण उन्हामध्ये पण असं गारवा आहे. हे पाहू शकता किती मोठमोठे असे विंड टर्बाईन्स आहेत साताऱ्यामध्ये. इतक्या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण पाहू शकता हे ना किती म्हणजे असं वारं सुटलेलं आहे. छान असं. तर भारतातील 1 नंबर आणि जगातील 3 नंबर असा हा सुझलॉनचा पॉवर प्लांट बघून आपण पुढे निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आजच्या दिवसाच्या इंडस्ट्रीचे सर्व स्पॉट संपवून आपण फायनली पोचलो साताऱ्याच्या सज्जनगड येथे. सज्जनगडावरती असलेल्या ह्या जुन्या प्रकारच्या इमारती, तलाव आणि विहिरी हे मनाला प्रसन्न करण्यासाठी पुरेसे होते. सज्जनगडावरती स्थित असणारी ही छोटीशी दुकानं आणि त्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या सुंदर सुंदर अशा गोष्टी, ह्या गोष्टींनी सज्जनगडाचे सौंदर्य अजूनही वाढवले. तर सज्जनगडाचे हे असे सौंदर्य पाहून आपण निघालो होतो आपल्या आजच्या फायनल स्पॉटला. दिवसभराच्या धावपळीनंतर आपण फायनल आलेलो आहे आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनला, रिसॉर्ट 20S. अतिशय खतरनाक अशी रूम भेटलेली आहे आम्हाला आणि आता लय डेंजर मजा येणार आहे. बघा मस्त बाई एवढं बेड आहे, एक टीव्ही, तुम्ही मस्त पैकी इथं व्ह्यू आहे. इकडे बघू शकता मस्त पैकी डोंगर वगैरे आहेत.